नमस्कार. विद्यास किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत गावरान व सोप्या पद्धतीने खेकडेचा झणझणीत रस्सा. पिण्यासाठी अतिशय पौष्टिक असतो. खेकडी खायला चविष्ट असतात पण पौष्टिकसुद्धा असतात. चला तर वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 किलो खेकडी घेतलेली आहेत. नदीची खेकडी आहेत, तुम्ही इथे बघू शकता. आणि हा खेकड्याचा एक पिवळा भाग असतो, तो पण आपल्याला भाजीमध्ये घालायचा आहे. इथे मी खेकडी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. इथे तुम्ही बघू शकता, एकदम स्वच्छ 2 ते 4 पाण्याने मी एकदम स्वच्छ खेकडी धुवून घेतलेली आहेत. आता आपल्याला एका पातेल्यामध्ये 2 ग्लास पाणी घालून थोडंसं मीठ टाकून उकळून घ्यायचे आहेत. तर इथे खेकडी उकडून घेतलेली आहेत, हे बघू शकता तुम्ही. आता इथे कढईमध्ये मी 1 ते 2 चम्मच तेल घातलेलं आहे. आता ह्या तेलामध्ये आपल्याला सगळे मसाले भाजून घ्यायचे आहेत. तर इथे मी 1 चम्मच जिरा घातलेला आहे. 2 ते 3 दालचिनीचे तुकडे, थोडंसं आलं घातलेलं आहे, थोडेसे शेंगदाणे आणि इथे 1 उभा चिरून घेतलेला कांदा, 1 चम्मच किसलेलं खोबरं किस. आता हे सर्व आपल्याला चांगलं गोल्डन कलर येईपर्यंत व्यवस्थित आपल्याला हे सगळं तेलावरती भाजून घ्यायचं आहे. हे असा गोल्डन कलर आलेला आहे बघा. आपला मसाला सर्व भाजून झालेला आहे. आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे मसाले घालून बारीक करून घ्यायचं आहे. इथे भाजलेला सगळा आपला मसाला आणि एक छोटं टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून. इथे 5 ते 10 लसूणच्या कळ्या घेतलेल्या आहेत. चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर. आता आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, इथे मी असं मिक्सरमध्ये आपले सगळे मसाले बारीक करून घेतलेले आहेत. आता एका कढईमध्ये आपल्याला 2 ते 3 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे. 2 ते 3 तेजपत्ता, लाल मिरची पावडर 1 चम्मच, थोडीशी हळद घ्यायची आहे, गरम मसाला घ्यायचा आहे चम्मच 1. आता आपण इथे वाटून घेतलेलं सगळा हे मसाला याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे. इथे या मसाल्यामध्ये आपण हे वाटून घेतलेलं सगळं मिक्सरला सगळा मसाला घालायचा आहे आणि चांगलं हा मसाला शिजवून घ्यायचा आहे. चांगला तेल सुटेपर्यंत हा मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे. इथे बघा, मी हे मसाला चांगला खूप 10 ते 15 मिनटं चांगला भाजून घेतला आहे, म्हणजे एकदम फ्राय करून घ्यायचा आहे. हे बघू शकता इथे. आता आपल्याला ही शिजवलेली खेकडी सगळी या मसाल्यामध्ये टाकायची आहेत. इथे बघा, आपण चांगली खेकडी शिजवून घेतलेली आहे. आता ही सर्व खेकडी आपल्याला या मसाल्यामध्ये टाकायची आहेत. आता हे सगळं एकत्र असं मिक्स करून घ्यायचं. आता तुम्ही इथे बघू शकता, आपली खेकड्याचा रस्सा तयार झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकता, हे बघा किती छान रस्सा आलेला आहे. जर आवडली असेल रेसिपी तर लाईक करा, शेअर करा, खात राहा, मस्त राहा.